तर आज आपल्यासोबत आहे माझ्या मागच्या वर्षीचा एक स्टुडंट जो ऑनलाईन आपल्याजवळ शिकलाय. त्याच्याबद्दल खास अशी गोष्ट आहे, त्याला बोलवण्यासाठी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं गेस होतं की नहीं सर बुलाना है तो 99% वालों को बुलाओ, 100% वालों को बुलाओ. बट मैं बताऊं, रियल टॉपर वो होते हैं जो खुद में ग्रोथ लाते हैं. वो नहीं कि जो पहले से टॉपर है, आगे भी टॉपर है, वो तो टॉपर ही है. उन्होंने अपनी कंसिस्टेंसी बरकरार रखी है, वो टॉपर हैं. लेकिन मैं उन सारे बच्चों को टैकल करना चाहता हूँ, उन सारे बच्चों को ग्रोथ देना चाहता हूँ जो सच में उनका कहीं तो भी वीक पॉइंट चल रहा था, लेकिन उनको मदद हुई और उन्होंने अच्छे परसेंटेज स्कोर किए. और मैं उन्हीं बच्चों का कॉन्फिडेंस बढ़ाना चाहता हूँ, क्योंकि देखो टॉपर बच्चे बहुत कम होते हैं, 10-15%, लेकिन नीचे 90% बच्चा ऐसा है जिसको ग्रो करना है लेकिन हो पण नहीं पा रहा है. तो उसी का मोटिवेशन हम आज बात करेंगे. तर सगळ्यात पहिले तुझं नाव? माझं नाव स्तवन चक्रे. हां, तू कुठला आहे? मी पिंपरी चिंचवड. 10वी कधी झाली? 10वी झाली मार्च मागच्या वर्षी, म्हणजे याच वर्षी 2025 मध्येच. 25. ओके. तुला सगळ्यात पहिले तर प्रिलिम मध्ये किती मार्क्स होते? प्रिलिम्स मध्ये तर मार्क्स नाही माहीत, मी फेलच होतो पहिले. गोष्ट तर फेलच होतो. दादा फेल म्हणजे सांगतो तुम्हाला, त्याचं फेल होण्याचं असं रिझन नाही की त्याला येत नव्हतं. त्याचे दोन कारण होते. पहिली गोष्ट तर तो फुटबॉल मध्ये होता. कसं कोणत्या लेवल पर्यंत खेळतो? स्टेट लेवल पर्यंत खेळतो. आता तो फुटबॉल स्टेट लेवल खेळतो, म्हणजे तो खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याला बऱ्याच प्रायोरिटी होत्या, त्यामुळे तो अभ्यासाकडे लक्ष देऊ शकला नाही. तुम्हाला सांगतो, मी कालही मला काही मुलं भेटले, मी त्यांना ते सांगितलं, जर तुम्ही एखाद्या ठिकाणाहून ऍबसेंट आहे आणि जर तुम्ही कोणत्या चांगल्या ठिकाणी प्रेझेंट आहे तर इट्स ओके, काही फरक पडत नाही. कारण तुम्हाला स्पोर्ट्समध्ये तुम्ही चांगलं करत आहे, मग अभ्यासाकडे थोडंसं त्या टाइमसाठी दुर्लक्ष झालं तर चालतं. मग प्रिलिम खराब गेले काही वाटत नाही, एवढ्या गोष्टी ते मॅनेज होऊन जातं. बरं मला सांग, बोर्डमध्ये किती आले? 83.60. 83.60. मॅथ्स मध्ये 80. मॅथ्समध्ये 80 मार्क्स. सायन्स मध्ये किती समजा? सायन्स मध्ये पण 85. 85 सायन्समध्ये. आता हा खूप चांगला स्कोर आहे. तुम्हालाही माहिती आहे की एवढे स्कोर खूप चांगले असतात. आणि त्या फेल पासून किंवा फर्स्ट टर्म मध्ये किती होते समजा? फर्स्ट टर्म मध्ये 58. 50-60-58% होते. 58 पासून 80+ स्कोर आणणं खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळ्या तुमच्या मुलांचं स्वप्न आहे. आता मला सांग, अभ्यास कधीपासून सुरू केला? जसा एकदम की बघ, आपण नॉर्मल अभ्यास तो करतोच की त्याला काही नॉर्मल अभ्यास चालूच होता माझा. म्हणजे असं नाही का की ठरवून नाही का आता अभ्यास चालू करायचं. ते मग नाही का जानेवारी 10-15च्या आसपास, म्हणजे आतापासून समजा. आतापासून. जसं हे पोरं हे आता ठरवून करतोय आम्ही, एकदम पूर्ण आग लावून चालू आहे सध्या 24 तास. ओके, मला सांग पहिला की तुला माझा व्हिडिओ कुठून भेटला? कारण मी तेव्हा फेमस काही खास नव्हतो. मी तेव्हा व्हिडिओ टाकत होतो कामाकामाचे, जसं मला असं वाटायचं शिकवायचे. पण आता तुम्हाला माहिती, शिकवायचे व्हिडिओ तेवढे जास्त जात नाही. माझा तुला पहिला व्हिडिओ कोणता दिसला होता? माझा तुमचा व्हिडिओ मला तो सायन्स 2चा इम्पॉर्टंट क्वेश्चनचा 2 तासाचा 2 तासाचा 1 तासाचा व्हिडिओ असेल तो 1-1.5 तास. यावर्षी पण आपण ते तुला सांगा, यावर्षी मी ते व्हिडिओ बनवले समजा आधीच्या टाइममध्ये. आज त्या व्हिडिओला 2-2 लाख व्ह्यूज आहे. हे जवळपास यातले मुलं, बरेच जण असे मुलं असतील की जे मला त्यामुळेच भेटले होते, म्हणजे की त्या व्हिडिओमुळे. आणि असे व्हिडिओ खरंच कामात पडतात. आज जो मॅथ्सचा टाकणार आहे मी, ऑल IMP क्वेश्चन ऑफ मॅथ्स 2, तो पण त्यासाठीच टाकणार आहे. रिझन तेच आहे की अशा व्हिडिओ ना बऱ्याच मुलांपर्यंत पोहोचतात आणि तुम्ही शेअर करत जा, तसे फायदा होतो बऱ्याच मुलांना. बरंच. चल मग अभ्यास कसा केला त्या पुढे सांग. आता मग त्या पुढचं नाही का चालू केलता मी. मग असं झालं की आता नाही का अभ्यास करायचाच आहे आपल्याला. तर मी ठरवून ठेवलेलं, म्हणजे नाही का स्टार्टिंग पासून, म्हणजे मी तसं बोलायला गेलो तर मी नॉर्मल होतो अभ्यासात, एव्हरेज होतो. त्यानंतर मग मी जानेवारी नंतर चालू केला अभ्यास. मग त्यानंतर म्हणजे माझ्या माइंडमध्ये एकच होतं की हां ठीक आहे, 10वी आहे, चांगले पर्सेंटेज आणायचे आहेत. मग त्यानंतर जस्ट मी ऑलरेडी म्हणजे तसं होतं, क्वेश्चन आन्सर्स लर्न वगैरे होत होते माझे आणि नॉर्मल होत होतं माझ्याकडून. फक्त मग मला काय वाटलं की असं कोणतरी आपल्यासोबत पाहिजे नाही का, म्हणजे असं कोण गाईड वगैरे करणारला. मग त्यानंतर प्रवीण सरचा व्हिडिओ आला. ठीक आहे बोललो नाही का, बघू यांचा बने व्हिडिओ. असंच प्रवीण सरचा व्हिडिओ असं नॉर्मल आला. मी बोललो असंच बघू, कोणाचा व्हिडिओ असं बघितला, असं नॉर्मल वगैरे क्वेश्चन वगैरे केले तिथून. मग प्रवीण सरचा व्हिडिओ आला, बघितलं. मग त्यांच्यानंतर त्यांचे व्हिडिओ कंटिन्यू यायला लागले. मग त्यांचे व्हिडिओ बघायला लागले नाही का मला, आणि मला आवडायला लागले आणि मला ते खूप म्हणजे समजायला येत होतं. आणि मग बोललं प्रवीण सरच बघू आता ह्याच्या पुढं. मग त्यानंतर मग कंटिन्यू अभ्यास, माझा शेड्यूल वगैरे बनवून मी कंटिन्यू अभ्यास करत चालूच होता माझा. मग किती समजा मॅरेथॉन अटेंड केले? मॅरेथॉन स्टार्टिंग पासून केलते. जे फर्स्ट आपली मॅरेथॉन होती मॅथ्सची 12 आवर्सची, जॉमेट्री ती केलती. ती पहिली मॅरेथॉन आम्ही घेतली होती 25 जानेवारीला समजा. त्या मॅरेथॉन पासून मी बराच फेमस झालो. 3:30 वाजेपर्यंत चालू, 3:30 पर्यंत चालली होती. त्यात 374-75 मुलं आले होते आणि रात्रीपर्यंत जवळपास 170-72 मुलं थांबले होते. आम्ही त्यानंतर व्हिडिओ कॉल पण केला होता, माहोल झाला होता. बरं मला सांग, एक्झामच्या टाइम मध्ये मग मॅरेथॉन ते सकाळचे सेशन अटेंड केले? हा, सकाळचे ऑफकोर्स केलेच होते सर. कसा फायदा होतो ते सकाळच्या सेशनचा काही मॅरेथॉनचा? कोण पण बघतात आहे ना, सकाळच्या सेशनला कधीच मिस नका करू, नंतर रिग्रेट होणार तुम्हाला. मी काय ना बोलणार.
हा तर त्याला बाकीचे मॅरेथॉन घेतो अटेंड करतो पेपरच्या टाइम मध्ये. हा बाकीचे पण नाही का, हा बाकीचे करतो. आता ना बऱ्याच मुलांना असं चांगलं वाटेल की चला 80 पर्यंत 85 पर्यंत आपण आरामात जाऊ शकतो. मला सांग, आता अभ्यास केला ही गोष्ट वेगळी आहे. जेव्हा आपले मॅरेथॉन असायचे किंवा ते पेपरच्या टाइमला असायचे त्या टाइमला तू किती अभ्यास करायचा? समजा पेपर आहे, पेपरच्या आदल्या दिवशी आपण 2-3 दिवस मॅरेथॉन करायचो, तेव्हा तू पूर्ण अटेंड करायचा की 1-2 तासच अभ्यास करायचा फक्त? म्हणजे कसं पेपरच्या आधीच्या दिवशी समजा, पेपरच्या आगल्या दिवशी. म्हणजे मी मॅरेथॉन पण बघायचो आणि माझा साईड बाय साईड अभ्यास पण चालू असायचा. मग कसं म्हणजे माझं ठरून ठेवलेलं की असं शेड्यूल की एवढं मॅरेथॉन मी बघणार, ठीक आहे, मग ह्याच्या पुढचं मी माझं स्वतःहून सेल्फ स्टडी करणार आहे. मग तसं करायचं. चांगलं आहे, कारण कसं आपल्याला माहिती आहे की काही चॅप्टर जे आपल्याला झालेले नसतात ते क्विक रिव्हिजन साठी मॅरेथॉन मध्ये होऊन जातात. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर इतक्या वेळेस शिकलोय आपण, मग ते कशाला करायची गरज आहे? मी स्वतः इथेच सांगतो की ते मॅरेथॉन म्हणून नाही करायचं, ते स्वतः सेल्फ स्टडी करायचं. आणि मी मॅरेथॉन मध्ये बऱ्याच वेळेस अशा गोष्टी करतो की जे कठीण चॅप्टर आहे ते चांगल्या मूड मध्ये घेऊन घेतो. आणि जे बोगस आता म्हणजे असं पहिलं चॅप्टर झालं, ते 10वं नंबरचं चॅप्टर झालं, ते माहिती आहे तसे बी बोर चॅप्टर आहे. मागच्या वर्षी सायन्स 2 घेत होतो, त्याच्यातलं 9वं चॅप्टर 10वं चॅप्टर बोरिंग चॅप्टर, मग मी तर राहूच द्यायचो, म्हणजे शेवटी घ्यायचो की ज्यांचं झालं नसेल ते पाहतील, नाही तर बाकीचे मुलं स्वतः सेल्फ स्टडी मध्ये करून घेतील. बरं आणखीन सांग, यावर्षी मुलांनी काय काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? एकदम फॉर्मल मध्ये सांग, असं जनरल मध्ये की मित्र आहे समजा तुझा एखादा 10वीचा, तू त्याला काय, जर समजा तुझा एक मित्र आहे 10वीचा आणि त्याची प्रिलिम बोंबलली आहे, तू त्याला काय सजेस्ट करशील? आता पहिले प्रिलिम्सचे नाही का, प्रिलिम्स मध्ये तर वाटच लागते सगळ्यांची तसं बोलायला गेलं तर, कारण की पेपर मी सांगा 80% पोरांची वाट लागलेली असते. हा जे टॉपर असतात त्यांचे पण चांगले मार्क्स नाही आहेत माहिती का. मग म्हणजे आता प्रिलिम्सचा समजा रिझल्ट येणार आता कोणाचा एका पोराचा, त्याचं ठीक आहे, त्याला नाही का म्हणजे असं चांगले मार्क्स नाही पडणार, तर त्याला तो डिमोटिवेटच होणार तसं पण बघायला गेलं तर. आणि मग त्यानंतर असं नाही का प्रिलिम्स नंतर काय काय पोरं असं मनच उतरून जातं अभ्यास करायचं, करायचंच नाही की मला काही जमत नाही, माझे काही मार्क्स येणार नाही, पर्सेंटेज येतीलच नाही, बघू काय होतं नाही का, अभ्यास करून जेवढं काय होईल ते होईल. मग त्यानंतर पोरांचं कसं अर्ध निम्म पोर तिथंच स्किपच करून टाकतात, मग तिथंच अर्ध कॉम्पिटिशन हे होऊन जातं. मग जे तिथं जो फेस आहे ना तेवढं जर तिथं तुम्ही टिकले तर मग पुढचं आरामशीर तुमचं होऊ शकतं. जर काय का तिथं फक्त तुम्हाला टिकायला लागणार, तिथं तुम्हाला मेहनत तुमची डबल करायला लागणार, नाहीतर मग पॉसिबल नाहीये. मेहनत डबल म्हणजे काय काय करायला पाहिजे, काय काय व्हिडिओ पाहायला पाहिजे, काय करायला पाहिजे? व्हिडिओ वगैरे जर असं ॲव्हरेज नाही का, जर पोरगा म्हणजे त्याला हाय ठीक आहे जमते एवढं मॅथ्स वगैरे सायन्स वगैरे समजते, नॉर्मल आहे ठीक आहे, मग जो तो पोरगा आहे त्याचे नाही का पोटेन्शियल खूप आहे करण्याचं, ते तो खूप करू शकतो, फक्त त्याला माहिती नाही की तो कसं करायला पाहिजे कसं नाही. फक्त त्याला प्रॉपर पैकी त्याचा शेड्यूल बनवायला पाहिजे, प्रॉपर डेली रुटीन मध्ये टायमिंग वगैरे करायला पाहिजे की कसं आपण डेली रुटीन आहे, कारण की आपण बोलतो आज उद्यापासून करणार, उद्या कधीच नाही येणार उद्या कधीच नाही, ते दिवसच जातात. हा ते दिवस जातात. जर ते ठरवायला लागलं तर आपल्याला मग ते ठरवायचंच आहे आपल्याला. जर मग शेड्यूल प्रॉपर पैकी जोपर्यंत तुम्ही पेन्सिल पेपर घेऊन लिहिणार नाही तोपर्यंत होणार नाही तुमचं. म्हणजे शेड्यूल बनवून करायला पाहिजे. आणि मला माहिती आहे की बऱ्याच मुलांचं शेड्यूल ना आता बसत नाही, म्हणून मी त्यासाठी हा माझून काकात करून ठेवला. आता मी तुला सांगतो, आमचं हे मॅरेथॉन चालू आता 24 तास आणि 7 दिवस. आता म्हणजे हे संपेल किती तारखेला? 22 तारखेला. 22 तारखेला हा कॅमेरा कंटिन्युअसली शूट करेल, हे सेटअप गिटअप चालू राहील आणि मी इथं बसेल राहील. आता हे खूप मोठा कार्यक्रम आहे, पण माझा फक्त एवढाच उद्देश आहे या प्रोग्राम मधून की काही करा, शेड्यूल बसवा, अभ्यास करायला बसा आणि हे करा. माझा एक शेवटचा प्रश्न साधा, जर समजा बिना मेहनत करायचे 2-4 क्वेश्चन करून गेलं तर होईल का? तुलाच वाटते का बिना मेहनत करायचं केलं तर होईल का? शक्यच नाही ते त्या टायमिंगला स्टुडंटला वाटतं ठीक आहे होईल पण नाही होत. तीच गोष्ट आहे की तेच हे असतं की एक साधी सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला मोठे मोठे सेशन अटेंड करावे लागतील, तुम्हाला बसून रिव्हिजन करावी लागेल, तुम्हाला वन शॉट पाहून सगळे क्वेश्चन करायला लागतील, मेहनत करावीच लागेल, त्याच्याशिवाय एवढे मोठे पर्सेंटेज येत नाही. तुम्हाला जर असं कोणीही सांगेल की नाही 87 खूप सोपं आहे, 87 खूप सोपं आहे, जो घेतो ना त्याला समजतं की 87 कसे आहे. म्हणून तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. आणि जर 90-95 प्लस जाणारे जे मुलं आहे जे ऑलरेडी जातात त्यांनाही सांगतो, तुम्हाला जर कन्सिस्टन्सी ठेवता आली तरच 95 प्लस जासा, नाही तर मग तुमचे असं होईल की तुमच्या क्लासमधले बरेचसे मुलं तुम्हाला टॅकल करून पुढे निघून जातील. म्हणून तुम्हाला काही करून मेहनत करायची आहे, आणि जी मेहनत आपण आता करतोय मग बाकी काहीच नाही, एवढंच आहे बस. बाकी काही अजून काही सांगायचं? मेन म्हणजे असं अभ्यास करताना ना छोटे छोटे गोष्टी खूप डिस्ट्रॅक्टेड करतात, तर तेव्हा तुम्ही डिस्ट्रॅक्टेड नाही व्हायचं. तेव्हा जर झालं ना मग खूप प्रॉब्लेम होईल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जे कन्सिस्टन्सी असते ना ते ब्रेक नाही व्हायला पाहिजे. तर जे ब्रेक झालं, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे एक मोबाईल आहे, मित्रांचे जे आवाज देणारे मित्र की चालतंय फिरायला मित्र, त्यांना नाही बोलायला शिका फक्त, काय नाही. कारण सुरुवातीला ते असं होते की कसं नाही म्हणा, मग मित्र काही म्हणते, तुम्हाला 2 महिने 3 महिने नाही म्हणसान तेव्हा रिझल्ट चांगला हो म्हणेल, नाही तर मग आणखी 2च जण आहे मित्र आणि मोबाईल. अजून काय काही जणांना असतात 3 गोष्टी डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या, त्या बी समजा की काही अजून कोणाच्या घरात प्रॉब्लेम्स वगैरे असतात. पण
पण कसं आहे माहिती का, ज्यांच्या घरात प्रॉब्लेम्स असतात ना ते बरोबर जास्त मेहनत करतात, कारण त्यांना सेम सिच्युएशन माझीच आहे. माझ्या घरात पण नाही का स्पेशली जेव्हा मी प्रिपरेशन करायचो म्हणजे फेबच्या स्टार्टिंगलाच माझ्या घरात खूप नाही का असं चालू होतं, जरा फायनान्शियल पण आणि घरचे पण असं चालू होतं. तर मी खूप नाही का डिस्ट्रॅक्टेड झालो त्या टायमिंगला. पण बोललं नाही का करायचं म्हणजे करायचंच आहे. जर तुम्ही एक टार्गेट फिक्स केलं तर ते करायचंच आहे नाही का. आणि हे कसं असतं माहिती का, हे तुला त्याचा फायदा स्पोर्ट्स मधून पण झाला. कारण कसं असतं माहिती का, स्पोर्ट्सवाले किंवा जे पण कोणत्या गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह असतात ना त्या मुलांचं एक ते गोल सेट असतो की मला हे करायचंय, मग हे करायचंय, मग करतोच मी आता, काही असो काही करायचंच आहे. आणि ही गोष्ट मुलं बरेचसे जण आहे आता सध्या. आता मला सांगा किती जण, आता स्तवन पण समोर आहे, तुम्ही पण समोर आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला पण बोलवू आपण इथं. सगळ्यांनी फक्त एक गोष्ट सांगा, एक गोष्ट कन्फर्म मला सांगा, किती जण हा जो आपण फॉलो करतोय पॅटर्न हा खरं बोर्ड एक्झाम पर्यंत फॉलो करणार आहे. एकदा रेड हार्ट टाका की हा सर आम्ही काही करू पण आम्ही पूर्ण फुल एफर्ट टाकू आणि मेहनतींना हे पूर्ण करू म्हणजे करूच. सगळ्यांनी रेड हार्ट टाका पटापट की हा सर करू कन्फर्म, हा करू कन्फर्म वाल्यांनी रेड हार्ट टाका की हा सर फॉलो करायचा म्हणजे करायचाच, काय टेन्शन नाही, करायचं म्हणजे करायचंच, काही झालं चालते करायचंच. चलो बढिया बढिया बढिया, अशीच मेहनत करा. पुढच्या वर्षी तुमचाही नंबर लावू आपण इथं. आणि आज पण असंच कोणाला ना कोणाला बोलवत राहू, ज्याच्यामुळे ना बरेच सगळ्या टाईपचे मुलं मोटिवेटेड होतील. आपल्याला कधीच कोणाचे पर्सेंटेज मोटिवेट नसतात करत, त्या पर्सेंटेजमध्ये किती ग्रोथ झाली ती मोटिवेट करते. आणि पुढच्या वेळेस पण आपल्याला काय ना, आता हा आला, उद्या पण 1-2 जण येतील, परवा पण 1-2 जण येतील, काही टीचर्स पण येतील, काही मोठे बनलेले लोक पण येतील आणि ते सगळेजण तुम्हाला काही ना काही सांगतील जेणेकरून तुम्हाला मोटिवेशन येतील. तर डेलीचं 6 वाजताचं सेशन मोटिवेशनसाठी बुक ठेवा. चलो आता हा व्हिडिओ अपलोड पण होऊन जाईल, तेव्हा जेव्हा हा व्हिडिओ अपलोड होईल त्याच्यावर तुम्ही नक्की कमेंट करा की मी लाईव्ह मध्ये होतो, जेणेकरून त्या व्हिडिओ बाकीच्या मुलांपर्यंत पोहोचेल आणि शेअर नक्की करा. सांगतो अजून काय सांगायचं एक सांगायचं, चलो ऐकून जा. एक सांगतो तुम्हाला, म्हणजे सगळे पण जे आहे ऐकतात आता 10वीत आहे, तर मेन गोष्ट कशी आहे की तुम्ही आता मेहनत करतात आहे, तर ती मेहनत आता जी मेहनत करता ना 10वी, जे आपलं तुमचं काय टार्गेट असेल स्कोर्स वगैरे 85, 80, 90, 95 जे पण काय असेल, जर त्या टार्गेटसाठी त्या स्कोअर करायसाठी जर तुम्ही जेवढी मेहनत करतात 1-2 महिना जेवढे आहे जेवढं तुमचं वेस्ट गेलं, पण तिथून स्टार्ट करा मेहनत करायचा. आणि जेवढं पण बाकी आहे, जेवढं पण जे तुम्ही मेहनत करतात ते तुम्हाला आता असं नाही वाटणार की आता असं वाटेल की आता काय करू यार, असं ते जेवढी जी मेहनत आहे जी करतात 10वीसाठी तुम्ही, ते आत्ता यूज होईल पण ते नंतर तुम्हाला लाईफसाठी खूप यूज होणार आहे ती मेहनत. ती तुम्हाला सवय लावेल मेहनत करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट ते कॉन्फिडन्स पण देईल, की मी आधी केलं होतं तर झालं होतं, मग आता पण केलं तर आता पण होऊन जाईल. ती वाला कॉन्फिडन्स नेहमी देतो आणि गोष्ट चांगली आहे. चलो करायचं साइन आउट. ओके, चलो बाय गाईज. कमेंट जरूर करना, ये व्हिडिओ आएगा.